अरे मॅम तुम्ही आलात उघडलं असतं ना मी कसं उघडतो ड्रायव्हर फालतूपणा पुरे. येस चल ड्रायव्हर कुठे गेला? चहा प्यायला गेला मीच पाठवलं. असू दे काय हरकत मॅम. बाय द वे मॅम सगळ्यात पहिल्यांदा अभिनंदन. कितीला घेतली कंपनी? एवढीशी कंपनीची माच कितीला? का खूपच जास्त कोट केला का रेट तिने? नाही, कंपनी विकायचीच नाही हा असं म्हणाली ती. मी दिलेला चेक ब्लँक चेक नाकारला तिने. कसं वाजवू शकते तुमच्या? हे सगळं तुझ्यामुळे झालंय मोहित. तुझ्यामुळे, तुझ्या डोक्यातला ना फालतू आयडियाजमुळे हे झालंय. मी पण मूर्ख. तू दिलेला आयडियाज केवळ होम घरी परत यावा म्हणून काही विचार न करता ऐकते. मॅम तुम्ही जरा शांत, तुम्ही शांत व्हा, चिडचिड करू नका उगाच. मॅम मी तुमचं आता इतकं मोठं काम केलंय, खूप महत्वाचं काम केलंय. काय काय? त्या स्वीटूला अंबरनाथला जाण्यापासून मी थांबवलं. मी अशी आयडिया केलीये की तिच्याकडे ना भाड्याचे पैसे ना डिपॉझिटचे पैसे राहतील अशी सोय करून आलोय. सगळे पैसे संपले तिचे. हे महत्वाचं होतं ना मॅम. काय ना मॅम, ही कंपनी विकत घेण्यापेक्षा जास्त महत्वाचं होतं की दादा साळवींचं सत्य ओम सरांना कळू नये. हेच महत्वाचं होतं ना आपल्यासाठी. एक मिनिट. दादा साळवींचं सत्य ओमला कळू नये हे घाबरवून मला तू ब्लॅकमेल करतोयस का सतत तू? मॅम वास काय बोलता तू? असं वागलं तर पाप लागेल मला. आणि मी असं का वागेन तुमच्याशी मॅम? अहो तुमचं टेन्शन ते माझं टेन्शन, तुमचा प्रॉब्लेम तो माझा प्रॉब्लेम. तुम्ही शांत व्हा. मी तुम्हाला वचन देतो, नाही ना त्या मैथिलीला तुमच्या पायाशी आणून ठेवलं, माझं नाव पण मोहित नाही. आणि असं जर नाही झालं तर माझं नावच बदलेन मी. बस मोहित. बोलव ना त्या ड्रायव्हरला. ड्रायव्हर चल बाबा. यासाठी इथे जॉब केलास म्हणून नोकरी घेतलीस का इथे? का खोटं बोललास तू माझ्याशी? वाय डिड यू हाईड युअर आयडेंटिटी? तू मालविका खानविलकरचा भाऊ आहेस हे का लपवलंस माझ्यापासून? मी लपवलं नाही. आणि टू बी ऑनेस्ट, याचा आणि माझा जॉबचा काय संबंध? काही संबंध नाहीये. रिअली? सो देन टेल मी, माझ्या कॉम्पिटिटर कंपनीचा मालक आहेस तू आणि तरी सुद्धा तू इथे जॉब करतोयस माझ्याकडे. आपल्या कंपनीची इन्फॉर्मेशन, कॉन्फिडेन्शियल डिटेल्स, क्लायंट डिटेल्स, फ्युचर प्लॅन्स हे सगळं तुझ्या बरोबर डिस्कस केलं जातं ओम. तू आता मार्केटिंग हेड, तुला सगळ्या स्ट्रॅटेजीज माहिती आहेत आणि तरी सुद्धा तुझं म्हणणं आहे की काहीही संबंध नाहीये. स्टॉप फुलिंग मी मिस्टर ओम खानविलकर. आपल्या कंपनीची सगळी इन्फॉर्मेशन त्या मालविका खानविलकर पर्यंत पोहोचवायची म्हणूनच जॉब घेतलास ना इथे. आपल्या कंपनीत काय चालू आहे, आपले प्लॅन्स काय आहेत, आपल्या कंपनीचं टर्नओव्हर किती आहे, किती इन्व्हेस्टमेंटची गरज आहे, हे सगळं तिच्यापर्यंत कसं काय पोहोचलं? अर्थात तुझ्यामुळे नाही का? मॅडम, मला खरंच काही माहिती नाही. आणि ऑनेस्टली ट्रस्ट मी या कंपनीची कुठली इन्फॉर्मेशन बाहेर पोहोचवली नाहीये. सॉरी बट आय कांट ट्रस्ट यू एनीमोर. हे सगळं इतकं क्लिअर झाल्यानंतर तर नाहीच नाही. ओम, ज्या कंपनीने तुला काम दिलं, पैसे दिले, सगळ्यात महत्वाचं तुझ्यावर विश्वास ठेवला, आय ट्रीटेड यू लाईक अ फॅमिली, इथेच तू विश्वासघात केलास. I don't understand what kind of business ethics are these. But let me make it very clear. ही कंपनी माझा जीव आहे. तुमच्या या चीप बिझनेस स्ट्रॅटेजीज वापरून जर तुम्हाला असं वाटत असेल ना की तुम्ही ही कंपनी विकत घेऊ शकाल, तर लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर.
आय विल नॉट लेट दॅट हॅपन. डू यू अंडरस्टँड दॅट? होल्ड ऑन. मालविका ताई ही कंपनी विकत घ्यायला आली होती. तिथेच माहितीच नव्हते ओम खानविलकर मालविका खानविलकरचा भाऊ आहे. बघ ना, कंपनीची इन्फॉर्मेशन हवी होती म्हणून आला होता म्हणे. दिसायला तर साधा वाटतो एकदम. हे असे मुरलेले बिझनेसमॅन असेच असतात. लहान कंपन्यांना संपवण्यासाठी असे गेम्स खेळतात. इतक्या मोठ्या कंपनीचा मालक, पण वृत्ती बघा, शोभतं का यांना असा नीचपणा? काय आहे अवनी? सॉरी मैथिली, बाहेरपर्यंत आवाज येतोय. जाऊ देत. अख्ख्या ऑफिसला कळू दे यांनी काय केलंय ते. लेट एव्हरीबडी नो हाऊ ही हॅज चीटेड अस. मी याच्यावर विश्वास ठेवला. आय कन्सिडर्ड हिम माय फॅमिली. आणि यांनी याच्या बहिणीसाठी पैशांसाठी आपल्या कंपनीला विकायला काढलाय. डू यू नो दॅट? आय डिडंट. मैथिली, ट्रस्ट मी, आय डिडंट. मी जस्ट इनफ. तू माझा विश्वासघात केलायस. नाही मैथिली, ओम सर पैशासाठी कधी कोणाचा विश्वासघात नाही करणार. हो, मग मला एक सांग, काही कोटींच्या कंपनीचा मालक असूनही माझ्याकडे क्षुल्लक 35,000ची नोकरी का करतोय तो? याचं उत्तर आहे तुझ्याकडे? ओम सर बोला ना. मैथिली तुमच्यावर एवढे आरोप करतेय, तुमच्यावर संशय घेते, तरी तुम्ही गप्प का आहात? आपल्या ह्या कंपनीपेक्षा कितीतरी पट मोठ्या कंपनीचे तुम्ही ओनर आहात, मग तुम्ही इथे का नोकरी करताय? सांगा ना. आणि त्या म्हणतायत तसं तुम्ही कोणाची फसवणूक करणार नाही हे तुम्हाला ओळखणारा कोणीही सांगेल. मग तुम्ही इथे का आहात सांगा. तुम्ही तुमची बाजू का नाही मांडतात? ओम, मला असं वाटतंय की आता तरी मैथिलीला खरं कळायला हवं. व्हॉट्स गोइंग ऑन? काय चाललंय हे सगळं? काय कळायला हवं? काय सांगायचंय? ओम सर सांगा ना, बोला प्लीज. सांगा ना. मालविका मॅमनी तुमची सगळी कार्ड्स ब्लॉक केली आहेत, तुमचे सगळे बँक अकाउंट सील केलेत. खानविलकरांच्या कुठल्याही प्रॉपर्टीवर तुमचा अधिकार नाहीये. खानविलकर इंडस्ट्रीज मध्ये त्यांच्यापेक्षा जास्त तुम्ही शेअर्स होल्ड करतात, तरीही कुठल्याही गोष्टीवर तुमचा हक्क नाहीये, साध्या गाडीवरही नाही. सांगा ना की तुम्ही तुमच्या घरीही राहत नाही आहात. मैथिली, ओम सध्या अंबरनाथला राहत आहे, त्यांच्या मावशीकडे. ते एकत्र कुटुंब आहे आणि त्यांची परिस्थिती फार बेताची आहे. ते त्या कुटुंबाची स्वतःचं कुटुंब असल्यासारखी काळजी घेत आहेत. मैथिली, तू विचारलंस ना की ते 35,000ची नोकरी का करताय? त्यांच्या अंबरनाथच्या कुटुंबाची गरज भागवण्यासाठी. कारण ओम सरांना पैशापेक्षा जास्त माणसांची किंमत आहे.
तू देत असलेल्या 35,000चं त्यांच्यासाठी काय मोल आहे हे तुला नाही कळणार. त्यांना आज या पैशांची आणि या नोकरीची खूप गरज आहे. खूप. मॅम मॅम ही फाईल आणि हे सॉरी काय केलंच मोहित हे? सॉरी मॅम सॉरी. माझ्या ड्रेसवर माझ्या शूजवर पाणी. अरे बापरे. तू माय गॉड, अरे काय करतोस तू? इम्पोर्टेड टिश्यूज आहेत मोहित, ते असे जमीन आणि शूज साफ करण्यासाठी नाहीयेत. स्टुपिड. आता कशाने पुसू? काय नाही. मी दिलेल्या पैशातून घेतलास ना, म्हणजे माझाच आहे. हो. काय दिलेल्या गोष्टीची किंमत नाहीये तुला, ती दाखवायची. वीज गिफ्ट दिलाय. आणि काय म्हणाला होतास मगाशी? मैथिलीला तुमच्या पायाशी आणतो की नाही बघा. दुर्दैव बघ, तूच माझ्या पायाशी बसलायस. सांगितलेली कामं सोडून बाकी सगळी करायची. मैथिलीचे डिटेल जाणून देणार होतास, त्याचं काय झालं? सगळी माहिती हवी होती मला तिच्या कंपनीची. मॅम तुम्ही उगाच मला बोलताय. मॅम हे बघा, हे डिटेल्स तुम्ही सांगितलेलं काम मी केलंय. मैथिलीच्या सगळ्या इन्व्हेस्टरची ही लिस्ट आहे. त्यातल्या 4 तर तुम्ही ओळखता पण मॅम. हा, देशपांडे, पटेल. काय म्हणायचं आता? तिची कंपनी विकत घेण्यासाठी मी या इन्व्हेस्टरशी बोलायचं? काय डोकं फिरलंय का? माझं डोकं फिरलंय का तुम्हाला असं काहीतरी सांगायला? नाही मॅम, मी कंपनीच्या डीलसाठी तुम्हाला नाही सांगत आहे, तिचे इन्व्हेस्टर्स मागे घेण्यासाठी तुम्हाला सांगतोय मॅम. नाही मॅम, तुम्ही तुमच्या भावाच्या प्रेमापोटी हे सगळं करताय. तुम्ही ओम सरांसाठी हे सगळं करताय ना. तुम्ही एकदा इन्व्हेस्टरशी बोललात ना, तर ते तुमच्या शब्दाबाहेर नाहीये. बोला बोला. मी कॉन्फरन्स रूम मध्ये. कोणाला? नाही पाठवत. तुम्ही फोनवर करून घेतो. हा मिस्टर पटेल, केम छो? इम्पोर्टेड टिश्यू. मोहित, आता तुझे सहन करायचे दिवस संपले. एकदा का तुझा प्लॅन सक्सेस. एकदा का तुझा प्लॅन सक्सेसफुल झाला की बघ, ही खुर्ची तुझी कायमची. आता लवकरच मी तुझा बॉस असेन आणि तू माझी असिस्टंट. मालविका, युजलेस. कळत नाही तुला? माझ्या शूज वर पाणी सांडवलंस, दिसत नाही तुला? पूस ते पूस. कसंही पूस.
उच लवकर, युजलेस. का ओरडतोस एवढं? काय क्लीन पण नाही केलंस? नाही, मी क्लीन करायलाच बोलवलं होतं त्याला. तो इथे साफ करत होता म्हणून मी पाय वर करून बसलो होतो थोडा वेळ. इथेच हा, तू इथेच क्लीन करत होता ना, मग तू तिथे बसणं अपेक्षित आहे. ए काय काय रे, तुला कळत नाही? स्वीटू, मी अवनी मॅम, थँक्स. मला कशासाठी थँक्स म्हणताय? मैथिलीला म्हणा, त्याने समजून घेतलं तुम्हाला. पण तू आतमध्ये आलीस ना, तू आतमध्ये येऊन माझी बाजू मांडलीस म्हणून. तुम्ही माझी बाजू मांडलीत आतमध्ये येऊन, म्हणून हे सगळं पॉसिबल झालं. महिन्याभरात चांगलंच ट्युनिंग जमलंय हा तुमचं. कोणी कसंही वागलं ना तरी आपण आपले संस्कार सोडायचे नसतात. मला कायम माझ्या आईदादांनी सत्याच्या बाजूने उभं राहायला शिकवलंय, मग समोर कोणीही असो. जर आपली चूक नाहीये तर शिक्षा कशाला भोगा? कारण उगाच कोणाला जर शिक्षा होत असेल ना तर ते मी नाही बघू शकत. पण जर एखादा चुकलेलाच असेल तर मग मी ठरवूनही त्याला माफ नाही करू शकत. हा स्वीटू. हा दादा. स्वीटू बाळा, तू कामात आहेस का? नाही नाही, बोला ना. अगं, तुझी आई म्हणाली तुला घर आवडलंय म्हणून. मी काय म्हणतो, तुझं सामान जर खूप असेल ना तर मी आणि नलू तुला न्यायला येतोय. उगाच मोहितरावांची एकट्यांची धावपळ व्हायला नको. पैशाची सोय झाली नाहीये सांगू का दादांना? दादा, आज सामान घेऊन यायचं होतं. काय स्वीटू, तू जर चाळीत राहायला आलीस ना तर ओमकार त्यांच्या घरी जातील. काय आहे, आपलं घर खूप छोटं आहे ना, त्यांना खूप ऍडजस्ट करून राहावं लागतंय. म्हणजे ते बोलत नाहीत पण त्यांना होणारा त्रास जो आहे ना तो दिसतोय मला. तुला कसं वाटतं? तर मी आणि नलू शकुताईंकडे येतोय, त्याही भेटतील. आणि हे बघ, ऑफिस मधून तू लवकर नाही. ठेवते. दादांचंही बरोबर आहे. आमच्यामुळे ओम त्याच्या स्वतःच्या घरी राहू शकत नाही. नाही, आम्ही अंबरनाथला शिफ्ट होणं गरजेचंच आहे. पैशांची काहीतरी सोय करावी लागणार.